अमितराज चव्हाण स्ट्रायकिंगला आपली बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हा होता. खन 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 करी सारेगमपा धनी 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 सा षटकार. वन साइड हिरो आणि 200 रुपयाचं पारितोषिक मोहनरावजी नाईक आणि मामा यांच्याकडून आलेले आहे. त्या षटकारासाठी अमितराज चव्हाण हा चांगला बॉल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न असतो. डिलिव्हरी थोडासा उसने दिला होता. चांगली मात्र गोलंदाजीचा प्रत्यक्ष नरेंद्र शिवाली देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगले गोलंदाज सातत्याने मात्र पाहायला गेले. शिवाली त्यांचे कॅप्टन त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न अमितराज चव्हाण यांच्या खेळीचा होते अंत. मोठी विकेट बिग विकेट नरेंद्र शिवाळे हे मात्र प्राप्त करून देत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण विराज यांच्याकडनं मात्र पाहायला मिळाला. धक्का बसला येते. पहिला 40 या धाव संख्येवरती आता 9 बॉल आणि 19 धावांची गरज. खूप विकेट मोठी विकेट आता इथून मॅच मध्ये परतण्याची सुवर्ण संधी असणार आहे. दोषी ब्रिगेडला सर्वांना पास झाले. परंतु इथून नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश भावकी सुनील सारखे आणि रुपेश भावकी ही जोडी सातत्याने मात्र आज आणि कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ करताना पाहायला गेले. परंतु अप्रतिम गोलंदाजी ते सध्याच्या घडीला नरेंद्र शेवाली करत असताना मात्र पाहायला मिळतात. शिवाळवाडीचे कर्णधार आज खेळत असताना बॉलच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या मात्र अवकाशाच्या बाहेर बॉल होते जाणार. आणि अगदी या नशिबाचा चौकार संघर्षमय चौकार येत असताना मात्र पाहायला मिळते. जसे आले होते तसे मात्र बॉल पाठवलं श्रीमादेच्या पार रुपेश बॉल ऑन फायर 4 चौकार. पारितोषिक इथे मात्र आलेले आहे. रुपेश भावके यांच्यासाठी या चौकारासाठी आता इथून समीकरण मात्र बदललेलं आहे. 8 बॉल 15चं समीकरण बनले गेले. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. 8 बॉल मध्ये 15चं समीकरण नरेंद्र शेवाळे रुपेश भावके यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र पाहायला मिळतात. दीपेक्षा कबल शॉटला मात्र घेऊन काढले. एकदा मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झाला इथे कारण माहिती आहे इथून या दोन्ही विकेट महत्वपूर्ण आहेत. आता इथून समीकरण परत एकदा बदलले गेले. 7 बॉल आणि 14 धावांचा समीकरण बनलं गेलंय. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल ते पाहणं गरजेचं. इथून स्ट्राईक एंडला मात्र सुनील सारखे असतील शेकेवाडीचे कर्णधार आणि मागील 2003 आणि 24 टेनिस क्रिकेट मधील मिस्टर KGPL म्हणून किताब त्यांच्या नावावरती आहे ते सुनील सारखे इथे मात्र पाहायला मिळतात. हलक्या हाताने मात्र सॉफ्ट ट्राय केला. एकदा मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न संधी आहे तिथे थ्रो येईल का नरेंद्र शेवाळे डायरेक्ट हिट आणि रुपेश भावके बॅक टू द बॅट. काय घडले हा निशाणा धनुष्यबाणातून निघालेला आता अगदी हेरले स्टंप उद्ध्वस्त केलेत आणि मोठी विकेट रुपेश भावके बंदुकीतील गोळी आणि रुपेश भावके दाखवला. प्रत्येक बॉल मागे मात्र इथून सामना बदलत असताना मध्ये ते पाहायला मिळते आपल्याला. कारण असं वाटत होतं रुपेश भावके आणि सुनील सारखे जणू काही इथून ही मॅच आपल्या बाजूनं झोपतील की काय. परंतु नरेंद्र शेवाळे या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. तर या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 11 आणि महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त करून दिलेली आहे. काही मात्र गोलंदाजी त्या गोलंदाजीची आवश्यकता होती. ब्रेक निर्माण करून विकेट घेण्याची गरज होती. भले रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु इथून शेवाळेवाडीचे हे कर्णधार पण आज